बातमी रायगडातून। रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटता सुटेना। बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे। रायगड जिल्हा परिषदेसंदर्भात नंदनवनवर बैठक झाली। एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि उदय सामंतांमध्ये बैठक झाली। सुनील तटकरे भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येते। तर शिवसेनेला दोन्ही मित्रपक्ष एकटं सोडतील का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, रायगडमध्ये हालचाली वाढलेल्या आहे। शिवसेनेला एकटं सोडून राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रणिता, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे सर्व प्रश्न जे आहेत ते जोरदारच नेहमी चर्चेत असले आहेत। रायगडला अजून देखील पालकमंत्री नाहीये, तर रायगडमधील राजकीय वाद हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातात, तर थेट दिल्लीपर्यंत देखील पोहोचतात। अशामध्येच जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत आणि कुठेतरी या निवडणुकांमध्ये पण जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे वाद आहेत, अर्थातच एकनाथ शिंदेंचे आमदार आणि तटकरे घराण्याची जे वाद आहेत त्याच्यात कुठेतरी पुन्हा एकदा पडसाद जे आहेत ते या निवडणुकीनुसार दिसायला येत आहेत। खरं तर काल नंदनवन या ठिकाणी उशिरापर्यंत बैठक चालली, ज्यामध्ये स्वतः खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते। आणि कालच्या बैठकीमध्ये पण कोणताच तोडगा जो आहे तो निघाला नाही आहे, कारण की सुनील तटकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आणि अशामध्येच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोघंच मिळून सत्ता स्थापन करणार आणि शिवसेनेला विरोधी बाकांवर बसायला लागतं का असं काहीचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे आपल्या रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांवर हे नाराज देखील होऊ शकतात, कारण की निवडणुका संपन्न झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्यानंतर अनेक जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आलेले आहेत आणि अशामध्ये तरी देखील सत्तेच्या बाकांवर सोडून विरोधी बाकांवर बसायची वेळ आली तर मग कुठेतरी जे डॅमेज कंट्रोल महायुतीला करता नाही आलं त्याचा हे कुठेतरी पडसाद असेल का असं देखील प्रश्न उपस्थित होत आहे। यावर काय तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण कालची बैठक ही तरी निष्फळ झालेली आहे आणि यावर शिंदे आता काय निर्णय घेतात, महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील किंवा भरतशेठ गोगावले असतील, यांच्यासोबत काय संवाद साधतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, शुभम, त्यामुळे आता रायगडमधील राजकीय हालचालींकडे लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।